भिवंडीमध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडलेली आहे। रात्री इमारतीचा काही भाग कोसळून काही नागरिक जे आहेत त्या इमारतीखाली दबले होते आणि 9 मृतदेह जे आहेत आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ सर आहेत। सर, खरं तर दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती, मात्र तरीसुद्धा नागरिक वास्तव्यास होते, तरीसुद्धा काही नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। आतापर्यंत काय नेमकी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे? रात्री साधारणतः 10च्या दरम्यान वॉर्ड ऑफिसरला माहिती मिळाली की या C1 बिल्डिंगचं रिपेअरचं काम हाती घेतलेलं आहे। C1 बिल्डिंग अशी असते जी बियॉन्ड रिपेअर असते, म्हणजे ज्याच्यामध्ये दुरुस्ती करणंही अपेक्षित नसतं, परंतु कॉन्ट्रॅक्टरनी विदाऊट कॉर्पोरेशनला सांगता ही बिल्डिंगचं रिपेअर काम हाती घेतलं। वॉर्ड ऑफिसरला माहिती मिळाल्यानंतर वॉर्ड ऑफिसर इथे आले आणि 10च्या दरम्यान त्यांनी येऊन सगळ्या फॅमिलीला इथून बाहेर काढायला सुरुवात केली। काही फॅमिलीज वेळ मागत होत्या, दुसरे सकाळी रात्री आम्ही निघणार नाही किंवा, परंतु काही आपण लोकांना जबरदस्ती बाहेर काढायला लागलं। काही लोकांनी सांगितलं जेवण बाकी आहे, ते बाहेर काढल्यानंतर साधारणतः 11च्या दरम्यान जी कॉन्ट्रॅक्टरची लोकं होती ते बीमवर काम करत होते, खालचे बीम असतात, तर त्या बीम फोडल्यामुळे ती वीक झाली। त्याला सपोर्ट जो होता तोही दिला नव्हता व्यवस्थित, जे रॉड वगैरे लावले होते। वास्तविकपणे ह्या बिल्डिंगचं रिपेअर होणंच अपेक्षित नव्हतं, इतकी ती धोकादायक होती। आणि 11च्या दरम्यान ही बिल्डिंग मग कोलॅप्स झाली, ज्याच्यामध्ये जी कॉन्ट्रॅक्टरची लोकं होती ती आणि बाहेरची 2-3 लोकं आतमध्ये गेली होती, खालच्या बेसमेंट आणि त्या एरियामध्ये, तर त्यांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे खरं तर अशा इमारतींवरती काम करणंच चुकीचं आहे असं प्रशासनाचं देखील म्हणणं आहे। त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरवरती काही कारवाई होणार आहे का या प्रशासनाच्या माध्यमातून? जी आता प्राथमिक माहिती माझ्याकडे मिळालेली आहे त्यानुसार ही दुरुस्ती घेणं अपेक्षित नव्हतं आणि त्या अनुषंगानं ते दोषी आहे ते दिसतंय। आम्ही घटनाक्रम जो आहे तो सगळा हे करून त्यानुसार लीगल ॲक्शन घेण्याच्या मी सूचना महापालिकेला दिल्या आहेत। एकंदरीत पाहायचं झालं तर जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे जी काही प्रोसेस आहे ती सुरू करणार असल्याचं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी, ठाणे।